सुहास आज ऑफिसमधून लवकर घरी आला आणि येऊन गप्पपणे सोफ्यावर बसून कोणत्या तरी सखोल विचारात मग्न झाला होता. इतक्यात दीपा आपल्या आईशी बोलत खोलीबाहेर आली तेव्हा अचानक तिची नजर सुहासवर पडली. तिने लगेच आपल्या आईचा फोन कापला आणि म्हणाली, अरे तुम्ही कधी आलात? मला आवाजही दिला नाही. काय झाले? ऑफिसमध्ये सर्व ठीक आहे ना? मी काही दिवसापासून नोटीस करत आहे की तुम्ही आजकाल खूप उदास राहता. तेव्हा सुहासने दीर्घ श्वास घेत म्हटले, दीपा तुला तर माहीत आहेच की बाबांच्या जाण्यानंतर आई किती एकटी झाली आहे. वरून आता तिची तब्येतही ठीक नसते. मी विचार करत आहे की या महिन्यात आईला येथे घेऊन यावे. आई आपल्यासोबत राहील तर पियुषसोबत तिचे मन रमेल आणि पियुषलाही आजीचे प्रेम मिळेल आणि तुलाही त्याला सांभाळणे सोपे होईल. हे ऐकून दीपा काहीच बोलली नाही. तेव्हा सुहासने थोडा वेळ थांबून पुन्हा म्हटले, दीपा बस, मला तुला एवढेच सांगायचे आहे की माझ्या आईला तुझी स्वतःची आई समज. त्यांना कधीही सासू समजू नकोस. बाबांच्या जाण्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक रिकामेपणा आला आहे. मला वचन दे की तू तो रिकामेपणा भरून काढण्यात माझी मदत करशील. असे म्हणताना सुहासच्या डोळ्यात आईसाठीची काळजी स्पष्ट दिसत होती. जरी दीपाची अजिबात इच्छा नव्हती की तिची सासू त्यांच्याकडे येऊन राहावी, परंतु ती आपल्या पतीच्या भावनांसमोर काही बोलू शकली नाही. तिने एका लहानशा हास्यासह होकार दिला. शेवटी विरोध करत ती तर पतीच्या नजरेत चुकीची ठरली असती, जे तिला अजिबात नको होते. दुसऱ्या दिवशी सुहास आपली आई सुमतीजी यांना गावातून घेऊन आला. घरात पाऊल ठेवताच सुहास म्हणाला, आई हे फक्त घर आमचे घर नाही, तुझेही घर आहे. या घरावर आमच्या आधी तुझा अधिकार आहे. हे ऐकून सुमतीजींचे डोळे भरून आले. त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. परंतु दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघरात उभी असलेली दीपा आतल्या आत रागाने जळत होती. सुमतीजी खूप कामसू आणि समजूतदार महिला होत्या. म्हणूनच आल्या आल्या त्यांनी स्वयंपाकघराचे सर्व काम सांभाळले. त्यामुळे दीपाला खूप आराम मिळू लागला. मूल आणि घराच्या जबाबदाऱ्यांमुळे दीपा आपल्या माहेरीही जाऊ शकत नव्हती, तर तिचे माहेर त्याच शहरात होते. आता सुमतीजी सुहासच्या आवडीचे जेवण बनवत आणि त्याला प्रेमाने भरवत. हे सर्व पाहून दीपा खुशही होई आणि आतल्या आत चिडतही असे. एक दिवस दीपा आपल्या पतीला म्हणाली, सुहास आता तर मी माहेरी जाऊ शकते ना? आता आई आल्या आहेत तर मी पण माझ्या आईला भेटून येते. तेव्हा सुहासने हसत होकार दिला. दुसऱ्या दिवशी दीपा आपल्या मुलाला घेऊन माहेरी गेली. तिथे पोहोचताच तिची आई म्हणाली, चांगले झाले बेटा जी तू इथे आलीस. कमीत कमी तुझ्या सासूच्या येण्याने तुला थोडा फायदा तर झाला, नाहीतर तू तर घर संसारातच अडकून राहिली होतीस. दीपाने तोंड वाकडे करत म्हटले, आई ते सर्व ठीक आहे, पण तुझे जावई तर पूर्ण श्रावणबाळ बनले आहेत. आईच्या आल्यानंतर जणू पत्नीवरून लक्षच उडाले आहे. हे ऐकून दीपाची आई लगेच म्हणाली, बघ बेटा जावई बापू तर खूप भोळे आहेत, पण आपल्या सासूला सरळ समजू नकोस. ती इतरांसमोर सरळ बनते आणि जावई बापूंना आपल्या बोटावर नाचवते. तू सावध राहा. त्यांच्या माया जालात अजिबात अडकू नकोस, नाहीतर पूर्ण आयुष्य तुलाही नाचवेल. जास्त त्रास दिला तर गावाचा रस्ता दाखवून दे. तेव्हा पत्नीच्या मुखातून हे ऐकून जवळच बसलेले दीपाचे वडील चिडून म्हणाले, अरे मुलगी माहेरी आली नाही की तुम्ही तिचे घर मोडण्याच्या गोष्टी सुरू केल्या? बेटा, दीपा आईच्या सांगण्यावरून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊ नकोस. त्यापुढे काही बोलणार त्याआधीच दीपाच्या आईने लगेच आपल्या पतीला गप्प केले आणि ते बिचारे गप्पपणे तिथून निघून गेले. काही दिवसानंतर सुहासचा वाढदिवस आला. तेव्हा सुमतीजी खाटेवर झोपून जुन्या दिवसांची आठवण काढत होत्या की कशा त्या दरवर्षी आपल्या मुलासाठी केक बनवत असत, त्याला सरप्राईज देत असत आणि त्याचा चेहरा आनंदाने खुलून उठत असे. त्यांनी मनातल्या मनात विचार केला की इतक्या वर्षानंतर पुन्हा संधी मिळाली आहे तर का नाही आपल्या मुलासाठी तेच जुने क्षण पुन्हा जागून घ्यावेत. तब्येत खराब असूनही त्या स्वयंपाकघरात लागल्या. त्यांनी आपल्या मुलाच्या आवडीचे जेवण आणि केक बनवणे सुरू केले. मुलाच्या एका हास्यासाठी त्या आपल्या सर्व थकवा विसरल्या होत्या. जवळपास 1 तासानंतर सुहास दीपाला घेऊन घरी परतला तर पूर्ण घर जेवणाच्या सुगंधाने दरवळत होते. सुमतीजी लगेच स्वयंपाकघरातून केक घेऊन आल्या आणि म्हणाल्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा. देव तुला माझेही आयुष्य देवो. सुहासने हसत केक कापला. तितक्यात दीपा तोंड वाकडे करत म्हणाली, आई इतके सर्व बनवण्यापूर्वी एकदा विचारून तर घ्यायचे. आम्ही लोक बाहेरून वाढदिवस साजरा करून आलो आहोत. सुमतीजी एका क्षणासाठी मुलाकडे पाहू लागल्या. तेव्हा सुहास म्हणाला, आई तिच्या बहिणीने पार्टी ठेवली होती म्हणून बाहेर जेवावे लागले, पण तुझ्या हातच्या केकसारखी चव तिथे कुठे होती? बस, मुलाची हीच गोष्ट ऐकून सुमतीजी यांचा सर्व थकवा पळाला. त्यांनी प्रेमाने आपल्या नातवाला म्हणजे पियुषलाही केक भरवू इच्छिला, पण तितक्यात दीपाने झटकन मुलाला आपल्या कडेवर उचलले आणि म्हणाली, आई
याला काही देऊ नका, मी याला जेवण भरवले आहे, असे म्हणत ती मुलाला घेऊन खोलीत निघून गेली. सुहास आईचे मन राखण्यासाठी त्यांच्यासोबत बसला आणि एक चपाती खाऊन म्हणाला, आई, तुझ्या हातचं जेवण खाऊन मजा आली. हे ऐकून सुमतीजी यांचे मन तृप्त झाले. परंतु दुसऱ्या बाजूला खोलीत बसलेली दीपा रागाने जळत होती. रात्री जेव्हा सुहास खोलीत आला तेव्हा दीपा जणू त्याचीच वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. जसा सुहास खाटेवर बसला तशी ती मोठ्या आवाजात म्हणाली, मला समजत नाही सुहास, की जर तुम्ही बाहेर जेवून आले होते तर इथे जेवणाची काय गरज होती. सुहासने शांत स्वरात म्हटले, अरे आईने इतक्या प्रेमाने बनवले होते म्हणून एक चपाती खाल्ली. तर दीपा लगेच म्हणाली, अच्छा, हाच नियम प्रत्येक ठिकाणी लागू का होत नाही. आठवते आहे मागच्या वेळी जेव्हा तुम्ही मला माहेरी सोडायला गेले होते तेव्हा माझ्या आईने तुमच्यासाठी किती काही बनवले होते. तुम्ही काही म्हणालात की माझे पोट भरलेले आहे आणि आज आपल्या आईच्या हाताचे जेवण खाण्यासाठी पोटात जागा झाली. हे ऐकून सुहासने रागाने म्हटले, प्रत्येक गोष्टीला चुकीचे वळण देणे तुझी सवय बनली आहे. तिथे तुझ्या आईने नोकरांकडून जेवण बनवले होते, पण माझ्या आईने आपली तब्येत खराब असूनही स्वतः आपल्या हाताने सर्व काही बनवले आहे आणि तेही फक्त माझ्या आनंदासाठी. तर दीपा म्हणाली, तुम्हाला तर बस आपल्या आईचा आनंद असतो, पत्नी आणि तिच्या कुटुंबाच्या आनंदाची कोणतीही पर्वा नाही. सुहासही आता आपला आवाज मोठा करत म्हणाला, मी तुझ्यासोबत बाहेरही गेलो, तुझ्या कुटुंबासोबत वेळही घालवला, तरीही तू नाराज आहेस. आईनं तर या गोष्टीचाही राग मानला नाही की आपण बाहेर पार्टी करून आलो आहोत. हे ऐकून दीपा टोमणा मारत म्हणाली, आई यांनी आता समजले पाहिजे की मुलाच्या आनंदातच यांचा आनंद आहे. त्यांना माहीत होते की आपण उशिरा येऊ, तरीही एवढा पसारा करण्याची काय गरज होती. उशिरा रात्रीपर्यंत दोघांमध्ये वाद होत राहिला. त्यांना हे माहीत नव्हते की खोलीच्या बाहेर बसलेल्या सुमतीजी हे सर्व ऐकत होत्या. सुनेच्या गोष्टी ऐकून त्यांचे मन तुटले. आजपर्यंत त्यांना वाटत होते की त्यांची सून त्यांचा खूप आदर करते, पण आज त्यांना सत्य समजले होते. त्या आपल्या खोलीत जाऊन गप्पपणे बसल्या आणि विचार करू लागल्या की मी मुलाचे ऐकून शहरात आलीच का. कदाचित माझ्यामुळे या दोघांच्या आयुष्यात अडचण येत आहे. त्यांना तो दिवस आठवू लागला जेव्हा दीपा पहिल्यांदा या घरात सून बनून आली होती. त्यांनी तिला सून नाही तर मुलगी मानले होते, पण आज तीच मुलगी त्यांच्यासाठी मनात इतके विष बाळगत होती. यानंतर घरात काही दिवसांपर्यंत एक विचित्र शांतता पसरली. मग एक दिवस दीपा सुमतीजींना म्हणाली, आई, माझे भाऊ आणि वहिनी परदेशातून आले आहेत. आज रात्री पूर्ण कुटुंब जेवणासाठी येत आहे. जवळपास 10 लोक असतील. तुम्ही सर्वांसाठी जेवण बनवून द्या. मी मार्केटला जात आहे गिफ्ट आणण्यासाठी. मग तिची थोड्या घाबरल्या. त्यांनी हळू स्वरात म्हटले, सुनबाई, इतक्या लोकांचे जेवण इतक्या कमी वेळात आणि वरून तूही नसणार आहेस मदत करण्यासाठी. मग त्यांनी सल्ला दिला की काही दिवसांपूर्वी तू बाहेरून जेवण मागवले होते ना, तेच मागवून घेऊया. दीपा लगेच म्हणाली, आई, माझ्या बाबांना बाहेरचे जेवण चालत नाही आणि मग माझे भाऊ वहिनी काय विचार करतील की घरी बोलावून बाहेरचे जेवण खाऊ घालत आहेत. सुनेची गोष्ट ऐकून सुमतीजी मनाई करू शकल्या नाही. त्यांनी दुपारपासूनच स्वयंपाकघर सांभाळले. सलग काम करता करता त्यांची प्रकृती बिघडू लागली. शरीर थकले होते, पण तरीही त्या थांबल्या नाहीत. अचानक त्यांना चक्कर येऊ लागली. तर त्या जाऊन सोफ्यावर बसल्या. तितक्यात सुहास ऑफिसमधून घरी परतला. आईला या अवस्थेत पाहून तो घाबरला. जशा सुमतीजी उठू लागल्या तसा त्यांचा तोल गेला आणि त्या तिथेच पडल्या. सुहास लगेच त्यांना रुग्णालयात घेऊन गेला. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की यांचा रक्तदाब खूप वाढला होता. कमजोरी आणि सलग काम करण्यामुळे हे सर्व झाले आहे. सुहासने तिथूनच दीपाला फोन केला आणि म्हणाला, आज रात्रीचा कार्यक्रम रद्द कर. आईची तब्येत खूप खराब झाली आहे. तर दीपाने नाईलाजाने कार्यक्रम तर रद्द केला, पण आतल्या आत रागाने भरलेली होती. जवळपास 2 तासानंतर सुहास आईला घरी घेऊन आला. आईला खोलीत आराम करायला सांगून तो स्वतः फ्रेश व्हायला गेला. तितक्यात दीपा रागाने सुमतीजी यांच्या खोलीत पोहोचली आणि म्हणाली, तुमची अशी कशी तब्येत खराब झाली जी 2 तासातच ठीक झाली. सरळ सरळ का सांगत नाही की तुम्हाला माझ्या घरच्यांचे येणे आवडत नाही. सुमतीजी यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी धीम्या स्वरात म्हटले, सुनबाई, जर तुझ्या आईची तब्येत खराब झाली असती तेव्हाही काय तू त्याला नाटक म्हणाली असतीस.
पण दीपा उत्तर न देता रागाने तिथून निघून गेली. त्या दिवसानंतर दीपाने सुमतीजी यांच्याशी नीट बोलणेही बंद केले. आता सुमतीजी यांना त्या घरात कोंडमारा जाणवू लागला होता. त्या अनेकदा सुहासकडे गावात परत पाठवण्याची गोष्ट करत, पण सुहास प्रत्येक वेळी नकार देत असे. इकडे पियुष आपल्या आजीशी इतका रुळला होता की तो त्यांच्यासोबतच झोपत असे आणि त्यांच्याशी खेळत असे. बस नातवाच्या प्रेमाच्या आधारावर सुमतीजी आपले दिवस काढत होत्या. हळूहळू वेळ निघून गेला. आता दीपा अनेकदा आपल्या मुलाला सुमतीजी यांच्या भरवशावर सोडून शॉपिंग करायला किंवा आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला घेऊन जात असे. सुमतीजी काही न बोलता पूर्ण घर आणि मुलाची जबाबदारी सांभाळत असत. एक दिवस पियुष अंगणात पाण्याशी खेळत होता. सुमतीजी त्याला वारंवार मना करत होत्या, बेटा पाण्यात खेळू नकोस, पडशील. पण तो कुठे ऐकणारा होता. खेळता खेळता त्याने खोलीतही पाणी पसरवले. थोड्या वेळानंतर तो आजीकडे खाण्याचा हट्ट करू लागला. सुमतीजी त्याच्यासाठी बिस्किटं आणायला स्वयंपाकघराकडे गेल्या. तितक्यात त्यांचा पाय फरशीवर पसरलेल्या पाण्यावर पडला आणि त्या जोरात घसरून पडल्या. त्यांच्या कमरेला खूप जोरात मार लागला. वेदना इतक्या जास्त होत्या की त्या उठूही शकत नव्हत्या. खूप कष्टाने स्वतःला ओढत त्या फोनपर्यंत पोहोचल्या आणि थरथरत्या आवाजात सुहासला फोन केला. तेव्हा सुहास घाबरूनच लगेच घरी पोहोचला. त्याने आईला सांभाळले आणि खाटेवर झोपवले. मग दीपाला फोन करून म्हणाला, कुठे आहेस तू? लगेच घरी ये, आई पडली आहे. तिकडे दीपा आपल्या मैत्रिणींसोबत बसली होती. तिच्या मैत्रिणीने विचारले, आता काय झाले आहे तुझ्या सासूला? तर दीपा चिडून म्हणाली, जेव्हापासून आली आहे काही ना काही बहाणा करून इथेच ठाण मांडून बसली आहे. आता पडण्याचे नवीन नाटक सुरू झाले आहे. माहीत नाही ही मायलेकी मला सुखाने जगू देतील की नाही. इतके बोलून ती रागाने घरासाठी निघाली. दीपा आल्यानंतर सुहास आईला डॉक्टरकडे घेऊन गेला. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, घाबरण्याची गोष्ट नाही, पण कमरेला मार लागला आहे. यांना पूर्ण आराम करावा लागेल. घरी परतताच सुहासने दीपाला सांगितले, दीपा आईची विशेष काळजी घ्यावी लागेल. मी एक काम करणारी बाई ठेवून देतो, जेणेकरून तुला जास्त त्रास होणार नाही. पण आईकडून कोणतेही काम करून घेऊ नकोस. सुहासचे बोलणे ऐकून दीपा गप्प राहिली. आता घरात काम करणारी बाई येऊ लागली. सुमतीजी यांच्याकडून कोणतेही काम करून घेतले जात नव्हते, पण दीपाचे वागणे त्यांच्याप्रती अजूनही थंड आणि रुक्षच होते. हळूच सुमतीजी यांची तब्येत ठीक होऊ लागली. इकडे दीपाची आई रोज मुलीला फोन करत असे, पण कधी आपल्या विहीनबाईंची विचारपूसही करत नसे. सुहास हे सर्व पाहत होता, पण घराच्या शांततेसाठी गप्प राहत असे. काही काळानंतर सुमतीजी पूर्णपणे ठीक झाल्या. त्यांनी पुन्हा गावात जाण्याचा हट्ट केला, पण सुहास म्हणाला, आई आता हेच तुमचे घर आहे. जर तिथे तुमची तब्येत खराब झाली असती तर तुमची काळजी कोणी घेतली असती? आई मुलांचे प्रेम पाहून दीपाचा राग आणखी वाढू लागला. पुढचा दिवस रविवार होता. दीपाला किटी पार्टीत जायचे होते. पियुष तिच्याजवळ खेळत होता, तर दीपा विचार करू लागली की कुठे मुलामुळे पार्टी खराब न होऊन जावो. म्हणूनच तिने आपला मोबाईल पियुषच्या हातात दिला आणि व्हिडिओ लावून स्वतः तयार होऊ लागली. घाईघाईत ती आपला फोन तिथेच सोडून निघून गेली. व्हिडिओ पाहता पाहता पियुषही झोपी गेला. थोड्या वेळानंतर सुहास खोलीत आला, तर त्याने आश्चर्याने पाहिले की पियुषच्या हातात दीपाचा फोन आहे. कारण दीपा तर त्याला आपला फोन स्पर्शही करू देत नव्हती. सुहासने फोन उचलला आणि सहजच व्हॉट्सॲप उघडले. तितक्यात त्याची नजर काही व्हॉट्सॲप मेसेजेसवर पडली, जे दीपाच्या आईने पाठवले होते. तिकडून आवाज आला, बेटा तुझी सासू कधी जाईल? त्यांच्या असण्याने ना तू आमच्याकडे येऊ शकतेस आणि ना आम्ही तिथे येऊ शकतो. अरे मी तर म्हणते की आता त्यांना रवाना कर. जर जावई अडवतील तर सांगून दे की मी माहेरी निघून जाईन. स्त्रीची हीच धमकी पतींना कमकुवत करून टाकते. हे ऐकताच सुहासचे होश उडाले. त्याने थरथरत्या हाताने जुने मेसेजेस वाचणे सुरू केले. प्रत्येक मेसेजमध्ये त्याच्या आईसाठी द्वेष भरलेला होता. दीपा आपल्या आईकडे तक्रार करत असे की तिची सासू ओझे बनली आहे आणि तिची आई तिला भडकावत असे. सुहासच्या डोळ्यात राग भरून आला. त्याला समजले होते की त्याच्या आईसोबत इतके वाईट वागणे का केले जात होते. तो चुपचाप खोलीत बसला आणि दीपाच्या घरी परतण्याची वाट पाहू लागला. त्याचवेळी सुमतीजी खोलीत आल्या, तर मुलाचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून म्हणाल्या,
काय झाले बेटा? सुहास स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने आपल्या आईला सर्व काही सांगून दिले. सर्व ऐकल्यानंतर सुमतीजी यांच्या डोळ्यात अश्रू आले, पण तरीही त्यांनी मुलाला सांगितले, बेटा तुला माझी शपथ आहे, सूनबाईला काही बोलू नकोस. मी तर कधीपासून सांगत आहे की मला गावात पाठवून दे. माझ्या गेल्यावर सर्व काही ठीक होईल. तुझा संसार माझ्यामुळेच खराब होत आहे. तितक्यात दरवाजा उघडला आणि दीपा घरी परतली. तिने खोलीत सर्वांना पाहून विचारले, काय झाले? तुम्ही लोक इथे काय करत आहात? सुहासने काहीही न बोलता हसत तिचा फोन तिच्या हातात दिला. तर एका क्षणासाठी दीपा घाबरली. तिला वाटले कदाचित तिचे वंड उघडे पडले आहे. पण जेव्हा सुहास काही न बोलता तिथून निघून गेला तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला. पण तिला काय माहीत होते की पुढची सकाळ तिचे आयुष्य बदलणार होती. पुढच्या सकाळी सुहास नेहमीप्रमाणे तयार झाला आणि म्हणाला, दीपा चल तुझ्या माहेरी जाऊया. हे ऐकताच दीपा खुश झाली. तिला वाटले कदाचित कालची गोष्ट फक्त तिचा भ्रम होता. तिने घाईघाईत मुलाला तयार केले आणि चहा नाश्ता न करताच माहेरी जाण्यासाठी तयार झाली. काही वेळानंतर दोघे दीपाच्या माहेरी पोहोचले. तर अचानक मुलगी आणि जावयाला समोर पाहून दीपाचे वडील खुश झाले आणि हसत म्हणाले, अरे वा, आज तर जावई बापूने सरप्राईज दिले. या या बसा. अरे यांच्यासाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करा. पण सुहासचा चेहरा पूर्णपणे शांत होता. तो हळू परंतु कडक स्वरात म्हणाला, नाही, मला काही नको आहे. मी तर फक्त तुम्हाला तुमची अमानत परत करायला आलो आहे. सुहासचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्व लोक थक्क झाले. दीपा रागाने म्हणाली, हे काय बोलत आहात तुम्ही? तेव्हा तिच्या वडिलांनी विचारले, बेटा साफ साफ सांग, गोष्ट काय आहे? तर सुहासने गंभीर स्वरात म्हटले, चांगले होईल की तुम्ही ही गोष्ट आपल्या पत्नी आणि मुलीला विचारा, कारण आता माझ्या घरात तुमच्या मुलीसाठी कोणतीही जागा नाही. हे ऐकताच दीपाची आई भडकली. जावई बापू, मी पाहत आहे जेव्हापासून तुमची आई आली आहे ना तेव्हापासून तुम्ही आमच्याशी सरळ तोंडाने बोलतही नाही. शेवटी अडचण काय आहे? सुहास आता स्वतःला रोखू शकला नाही आणि म्हणाला, अडचण तुम्ही आहात सासूबाई, ज्या आपल्या मुलीचा संसार देऊ इच्छित नाही. तुमचे कारनामे आता माझ्यापासून लपलेले नाहीत. हे ऐकून दीपाची आई एकदम गप्प झाली. त्यांना समजले की त्यांची फुलकोल झाली आहे. पण दीपा अजूनही रागाने म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईशी अशा प्रकारे बोलण्याची? तर सुहासने लगेच उत्तर दिले, का तू माझ्या आईसोबत वाईट व्यवहार करू शकतेस, पण मी तुझ्या आईला प्रश्नही विचारू शकत नाही? दीपा म्हणाली, मी कधी तुमच्या आईसोबत वाईट व्यवहार केला? तर सुहासने तीक्ष्ण स्वरात म्हटले, सत्य जाणून घ्यायचे आहे तर आपला फोन काढ आणि आपल्या आई वडिलांसमोर त्या सर्व गोष्टी वाचून दाखव ज्या तू तुझ्या आईशी केल्या आहेस. हे ऐकताच दीपा घाबरली. तिचे हात थरथरू लागले. तिच्या वडिलांनी कडक आवाजात म्हटले, फोन दे दीपा. तर नाईलाजाने दीपाने फोन त्यांच्या हातात दिला. जसे तिचे वडील चॅट आणि व्हॉइस मेसेज वाचत गेले तसा त्यांचा चेहरा शरमेने खाली झुकत गेला. त्यांना समजले होते की त्यांची पत्नी कशा प्रकारे मुलीला भडकावत होती. तितक्या सुहास दुःखी आवाजात म्हणाला, सासरे बुवा, तुमची पत्नी इथे बसून माझ्या घराला नियंत्रित करत होती. जर मुलीशिवाय मन लागत नसेल तर तिला माहेरीच ठेवून घ्या, पण माझ्या घराची शांतता खराब करू नका. मग त्याने दीपाच्या आईकडे पाहून म्हटले, जर हेच सर्व तुमचा मुलगा आणि सून यांनी तुमच्यासोबत केले असते तर तुम्हाला कसे वाटले असते? तेव्हाही काय तुम्ही तुमच्या सुनेला बरोबर ठरवले असते? खोलीत शांतता पसरली. तितक्यात दीपाच्या वडिलांनी रागाने आपल्या पत्नीला एक जोरात चपराक मारत म्हटले, मी विचार करत होतो की वयासोबत तू सुधारशील, पण तू तर आपल्या मुलीचे घर उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कदाचित हेच कारण आहे की आपला मुलगा आणि सूनही आपल्यापासून लांब राहतात. मग त्याने दीपाकडे पाहिले आणि म्हणाले, आणि तू इतकी शिकलेली असूनही योग्य अयोग्याची समज ठेवत नाहीस. आपल्या आईची प्रत्येक चुकीची गोष्ट मानत राहिलीस. दीपा रडू लागली. पण तितक्यात रागाने तिने सुमतीजी यांच्यासाठी अपशब्द वापरले, जे ऐकताच सुहासच्या संयमात बांध तुटला. त्याने रागाने दीपाला एक जोरात चपराक मारत म्हटले, ही पहिली आणि शेवटची वेळ आहे जेव्हा तू माझ्या आईसाठी चुकीचे शब्द वापरले आहेत. मी तुझ्या आईवडिलांचा आदर करतो म्हणून आत्तापर्यंत गप्प होतो, पण आता आणखी नाही. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. तो पुढे म्हणाला, मी माझ्या घरात कोणाचीही ढवळाढवळ अजिबात खपवून घेणार नाही. तितक्यात परिस्थिती बिघडताना पाहून दीपाचे वडील लगेच हात जोडून म्हणाले,
जावई बापू, मी तुमची माफी मागतो. माझ्या पत्नीच्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला देऊ नका. मी खूप शर्मिंदा आहे. आपल्या सासऱ्यांना हात जोडताना पाहून सुहास लगेच मागे सरकला आणि म्हणाला, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, असे करू नका. पण मी काय करू? माझ्याकडून हे सहन होत नाही की कोणी माझ्या आईच्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात कट रचेल. मग त्याने शांत स्वरात म्हटले, मी तुमच्या सांगण्यावरून दीपाला परत तर घेऊन जात आहे, पण जर पुन्हा असे झाले तर कदाचित मी हे करू शकणार नाही. इतके बोलून सुहास तिथून निघाला तर दीपाच्या वडिलांनी मुलीकडे पाहिले आणि इशारा केला. तेव्हा दीपा गप्पपणे आपल्या मुलाला कडेवर उचलून सुहासच्या मागे मागे चालत निघाली. काही तासानंतर दीपाचे आई वडीलही मुलीच्या सासरी पोहोचले. त्यांच्या नजरा शरमेने झुकलेल्या होत्या. जशा सुमतीजी समोर आल्या तशा दीपा आणि तिच्या आईने दोघांनी हात जोडले. रडत रडत दीपा म्हणाली, आई, मला माफ करा. मी तुम्हाला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. तितक्यात तिची आईही म्हणाली, विहीणबाई, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. इथून पुढे आमच्या कुटुंबाकडून कधीही तुमच्या घरात ढवळाढवळ होणार नाही. सुमतीजी यांनी दोघांना पाहिले. त्यांच्या डोळ्यात वेदना नक्कीच होत्या, पण मन खूप मोठे होते. त्यांनी पुढे होऊन दीपाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, चूक माणसाकडूनच होते सुनबाई. बस मनापासून नाते निभावले पाहिजेत. त्या दिवसानंतर घराचे वातावरण बदलले खरे, पण दीपाच्या मनात एक नवीन खळबळ माजली होती. तिला सतत सुहासने मारलेली चपराक आणि वडिलांचा तो संतापलेला चेहरा आठवत होता. तिला पहिल्यांदाच जाणवले की अहंकाराच्या भरात ती किती मोठी चूक करत होती. ज्या आईने तिला जन्म दिला तिनेच तिचे घर उद्ध्वस्त करण्याची पूर्ण तयारी केली होती आणि ज्या सासूला ती ओझे समजत होती त्यांनीच एका क्षणात तिला मोठ्या मनाने माफ केले होते. दुपारची वेळ होती. सुहास अजून ऑफिसमधून आला नव्हता. सुमतीजी नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसून देवाचे नाव घेत होत्या. दीपा हळूच पावलाने त्यांच्याजवळ आली आणि खाली जमिनीवर बसली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. ती सुमतीजी यांचे पाय हातात घेत म्हणाली, आई, खरंच मला माफ करा. मी खूप वाईट वागले तुमच्याशी. तुमच्या आजारपणाला नाटक समजले. तुम्हाला घरातून हाकलून लावण्याचे कट रचले. पण तुम्ही इतक्या मोठ्या मनाच्या आहात की मला सहज माफ केले. मी या माफीच्या लायकीचीही नाही. सुमतीजी यांनी दीपाचे तोंड वर केले आणि पदराने तिचे अश्रू पुसत म्हणाल्या, वेडी आहेस तू दीपा. अगं, माहेरची माणसं कितीही भडकवत असली तरी स्वतःची बुद्धी गहाण ठेवायची नसते. तू तर शिकलेली मुलगी आहेस. सासूही कधीच कोणाची शत्रू नसते ग. मला फक्त सुहासचा सुखी संसार पाहायचा होता. तू मला सासू नाही, एक आई म्हणून बघून तर बघ. तुला कधीच मी परकी वाटणार नाही. आईचे हे शब्द ऐकून दीपाने थेट सुमतीजी यांना घट्ट मिठी मारली. आज खऱ्या अर्थाने सासू आणि सुनेचे नाते एका पवित्र बंधनात जोडले गेले होते. दीपाच्या स्वभावातील बदल आणि सुहासचा आनंद. त्या दिवसानंतर दीपा पूर्णपणे बदलली. तिने बाहेरच्या लोकांचे विनाकारण फोन घेणे आणि घराच्या गोष्टी बाहेर सांगणे पूर्णपणे बंद केले. आता ती स्वतः सकाळी लवकर उठून सुमतीजी यांच्या आवडीचा चहा आणि नाश्ता बनवू लागली. सुमतीजी जेव्हा जेव्हा काम करायला जात तेव्हा दीपा त्यांना हक्काने थांबवून स्वतः काम करायची. एक दिवस सुहास ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याला घरात एक वेगळेच आनंदी चित्र पाहायला मिळाले. दीपा आणि सुमतीजी दोघी एकत्र बसून पियुषला अभ्यास शिकवत होत्या आणि मध्येच काहीतरी बोलून दोघी खळखळून हसत होत्या. सुहास दारातच थांबला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ज्या घरात शांततेसाठी तो इतके दिवस तडफडत होता ते घर आज खऱ्या अर्थाने गोकुळासारखे हसतमुख झाले होते. रात्री जेवताना दीपाने सुहासच्या पानात त्याच्या आवडीची भाजी वाढली. सुहासने जेवणाचा पहिला घास घेतला आणि म्हणाला, वा, आज भाजीची चव अगदी आईने बनवलेल्या भाजीसारखी आहे. तितक्यात सुमतीजी हसून म्हणाल्या, अरे, ती भाजी मी नाही, तुझ्या दीपानेच बनवली आहे. ती आता माझ्याकडून गावाकडच्या पद्धतीचे जेवण शिकत आहे. सुहासने दीपाकडे पाहिले. दीपाने लाजून आपले डोके खाली केले. सुहासला आता खात्री पटली होती की त्याची दीपा आता जुनी दीपा राहिली नव्हती, तर ती एक समजूतदार पत्नी आणि एक प्रेमळ सून बनली होती. दुसऱ्या बाजूला दीपाच्या माहेरीही एक मोठा बदल झाला होता. सुहासने दिलेल्या या धड्यामुळे दीपाच्या वडिलांनी आपल्या पत्नीवर कडक निर्बंध घातले होते. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की इथून पुढे जर तू मुलगी किंवा सुनेच्या संसारात आग लावण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला या घरात ठेवणार नाही. दीपाच्या आईलाही आपली चूक कळाली होती.
जेव्हा त्यांची स्वतःची सून दीपाची वहिनी परदेशातून परत आली तेव्हा दीपाच्या आईने तिच्याशी खूप चांगले वागण्यास सुरुवात केली. त्यांना समजले होते की जर आपण सुनेला मुलगी मानले नाही तर आपल्या मुलीलाही सासरी कधी सुख मिळणार नाही. काही महिन्यांनी दीपाच्या भावाचा फोन आला. त्यांनी सुहास आणि दीपाला त्यांच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. सुहासने आधी जाण्यास नकार दिला, पण सुमतीजी म्हणाल्या, सुहास, भूतकाळात ज्या चुका झाल्या त्या तिथेच सोडून घ्यायच्या असतात. नाते तोडणे सोपे असते, पण ते टिकवणे कठीण असते. दीपाच्या वडिलांनी त्यांची चूक मान्य केली आहे, त्यामुळे आपण नक्की गेले पाहिजे. आईचा शब्द मानून सुहास, दीपा आणि सुमतीजी तिघेही दीपाच्या माहेरी गेले. ते जेव्हा दीपाच्या माहेरी पोचले तेव्हा दीपाच्या वडिलांनी स्वतः पुढे येऊन सुमतीजी यांचे स्वागत केले. दीपाच्या आईने सुमतीजी यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर आता तो पूर्वीचा अहंकार नव्हता, तर एक नम्रता आणि आदर होता. दीपाच्या वडिलांनी सुहासला जवळ घेतले आणि म्हणाले, जावई बापू, त्या दिवशी तुम्ही जे केले ते कदाचित माझ्यासाठी क्लेशदायक होते, पण ते अतिशय गरजेचे होते. तुम्ही फक्त माझ्या मुलीचा संसार वाचवला नाही, तर माझ्या पत्नीला आणि मलाही एक योग्य मार्ग दाखवला. आज तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. सुहास शांतपणे हसला आणि म्हणाला, बाबा, मी फक्त माझ्या कुटुंबाचे रक्षण करत होतो. मला तुमच्याबद्दल नेहमीच आदर होता आणि राहील. आता सर्व काही ठीक झाले आहे. हेच आपल्या सर्वांसाठी सर्वात मोठे सुख आहे. त्या रात्री सर्व कुटुंबाने एकत्र बसून जेवण केले. दीपा आपल्या वहिनीसोबत स्वयंपाकघरात हसत खेळत काम करत होती, तर सुमतीजी आणि दीपाची आई एकत्र बसून पियुषच्या खोड्यांवर हसत होत्या. सुहास आणि दीपाचे वडील लांबून हे दृश्य पाहत होते. वर्ष सरले. सुमतीजी आता पूर्णपणे शहरात रुळल्या. पियुष आता त्यांच्याशिवाय एकही क्षण राहत नव्हता. दीपा आता प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुमतीजी यांचा सल्ला घेत असे. एक दिवस सुहास आणि दीपा त्यांच्या खोलीत बसले होते. सुहासने दीपाचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, दीपा, आज मी खूप खुश आहे. तू माझ्या आईला दिलेले हे प्रेम पाहून मला तुझ्याबद्दल आदर आणखी वाढला आहे. मला माफ कर. त्या दिवशी माहेरी मी तुझ्यावर हात उचलला होता. दीपाने सुहासच्या ओठावर हात ठेवला आणि म्हणाली, नाही सुहास, ते गरजेचे होते. जर त्या दिवशी तुम्ही मला तो आरसा दाखवला नसता तर आज मी एका सुंदर कुटुंबाला आणि तुमच्या प्रेमाला मुकली असते. तो सासूचा माज नव्हता सुहास, तर तो माझ्या आईने माझ्या मनात भरलेला अहंकार होता, जो तुम्ही एका झटक्यात उतरवला. आज मला सासूच्या रूपात दुसरी आई मिळाली आहे. यापेक्षा मोठे भाग्य माझ्यासाठी काहीच नाही. घराच्या अंगणात पियुष आजीच्या कुशीत झोपून चांदोबाची गोष्ट ऐकत होता. रात्रीच्या त्या शांततेत सुहास्य चेहऱ्याने नटलेले ते घर खऱ्या अर्थाने आनंदाचे माहेरघर बनले होते. कुप्रवृत्तीवर सुप्रवृत्तीचा विजय झाला होता आणि एका सुखी संसाराची नवीन पहाट झाली होती.